हॅलो, नमस्कार. वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण डाळ करणार आहे. तर इथं मी ही कैरी घेतली, एक कैरी. त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ 1 तासभर भिजवून घेतली. आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. त्याच्यानंतर ह्या 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडासा गूळ, चवीनुसार मीठ, ह्याच्या हळद आणि मोहरी फोडणीसाठी आणि कढीपत्ता, आणि थोडंसं मी हे ओलं खोबरं खिसून घेतले, तर हे थोडंसं टाकणार आहे. आता आपण या आंब्याची साल आधी काढून घेऊन आंबा खिसणीवर खिसून घेऊया. आता या आंब्याची साल आपण काढून घेऊया. साल मी अशी काढून घेते. आता इथं आपण ही कैरी खिसून घेऊया. आता इकडे ही माझ्याकडे बारीक अशी खिसणी आहे, बारीक खोल असलेली, त्यामुळे ह्याच्यातून एकदम असं बारीक असं हे खिसलं जातं. मिक्सरवर करून घ्यायचं असेल तर तुकडे करून मिक्सरवर करून घेतलं तरी चालतं. आता ही मी कैरी अशी पूर्ण खिसून घेते. आता इथं ही अर्धी वाटी डाळ भिजवलेली, ती भिजून पाऊण वाटी झाली, आणि 1-2 मिरच्या. आता हे आपण ग्राइंड करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आता एका आंब्यासाठी, एका कैरीसाठी मी मीडियम साईजची कैरी होती, त्यासाठी अर्धी वाटी डाळ घातली. आता तुम्ही साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये टाका. आता इथं मी थोडासा गूळ टाकला, त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि डाळ. आता हे आपण ग्राइंड करून घेऊया. आता ही आपण डाळ मिक्सरमधून ही बारीक करून घेतली. अशी थोडीशी जाडसर अशी ठेवायची, जास्त असं त्याचा हे नाही करायचा, मग एकदम अगदी लगदा होऊन जाईल. त्यानंतर हे आता कैरी मिक्स केली. आता हे एकत्र करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, चवीनुसार मीठ. आंबा किती आंबट आहे त्यावर डिपेंड आहे आपल्याला मीठ आणि साखर किंवा गूळ. तर आता ह्याच्यामध्ये ना, आता शक्यतो डाळ आंबा करताना फक्त एवढे जिन्नस वापरतात, पण ह्याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं वापरणार आहे. तर ओल्या खोबऱ्याने टेस्ट खूप छान येते त्याची. तर आता हे आपलं हे मिक्स करून झालं आहे. इथं फोडणीसाठी तेल गरम केलं आहे, इथं फोडणी करून घेऊया. हे बघा, आता याच्यात हळद टाकली. आता हे सगळं मिक्स करून आपल्या ह्या मिश्रणामध्ये टाकून आता हे मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडासा मी हा खोबऱ्याचा खीस टाकते. जास्त पण नाही घालायचं आहे, अगदी थोडा चवीसाठी. थोडी अशी छान अशी टेस्ट येते खोबऱ्यानं. हे बघा, ही आपली मस्तपैकी चटपटीत डाळ आंबा तयार आहे. व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं.
आपला डाळ तयार आहे. आता रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.